न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। ठाणे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच ठाण्यातील कोपरी पूर्व येथील रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या प्रकाराने संतापाची लाट उसळली। स्थानकाबाहेरील ग्रीन वाईन समोरील परिसरात काही मद्यधुंद तरुणांकडून महिलांची छेडछाड केली जात असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी थेट घटनास्थळी धडक देत संबंधितांना चांगलाच धडा शिकवला। मिळालेल्या माहितीनुसार कोपरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर कॅनरा बँकेच्या परिसरात काही टपोरी तरुणांचा सतत वावर असतो। हे तरुण वाईन शॉपमधून दारू घेऊन उघड्यावरच पीत बसतात आणि ये-जा करणाऱ्या महिलांवर अश्लील टिप्पणी करत त्यांना त्रास देत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून वारंवार होत होत्या। मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याचे धाडस वाढतच होते। दरम्यान मार्केट परिसरातून ठाणे रेल्वे स्थानकाकडे जात असताना एका तरुणीसोबत छेडछाड झाल्याची घटना घडली। घाबरलेल्या अवस्थेतही त्या तरुणीने धाडस दाखवत ही माहिती तत्काळ एका व्हॉट्सअप ग्रुपद्वारे स्थानिक शिवसैनिकांपर्यंत पोहोचवली। माहिती मिळताच शिवसैनिक गणेश मुकादम, विकास पाटील, मनीष मुकादम, तुषार परब तसेच शिवसेना उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, रोहित गायकवाड, संतोष बोडके, संतोष पांचाळ आणि अन्य कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। परिसरात शोध मोहीम राबवत संबंधित तरुणांना गाठण्यात आले। यावेळी त्यांच्यापैकी एकाला पकडून शिवसैनिकांनी चांगला चोप देत इतरांना इशारा दिला। याचवेळी वाईन शॉपच्या दुकानदारालाही जाब विचारण्यात आलाय। दुकानासमोरच ग्राहकांकडून दारू पिणे आणि त्यामुळे महिलांना त्रास होणे हे प्रकार तत्काळ थांबवावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल अशी सक्त ताकीद देण्यात आली। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला असला तरी स्थानिक महिलांमध्ये दिलासा व्यक्त केला जातोय। अशा प्रकारांना आळा बसणं अत्यंत गरजेचं असून महिलांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते। दरम्यान या प्रकाराची दखल घेऊन पोलीस प्रशासनानंही संबंधित परिसरात गस्त वाढवण्याची गरज व्यक्त केली असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे। ठाण्यात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी 17 ते 19 एप्रिल 2026 दरम्यान 23वे क्रेडाई एमसीएचआय ठाणे प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित करण्यात आलाय। हा एक्स्पो ठाण्यातील दोस्ती वेस्ट काउंटी बाळकुम येथे होणार असून नामांकित बांधकाम व्यावसायिक, वित्तीय सल्लागार आणि ग्राहक एकाच छताखाली येणार आहेत। या प्रदर्शनात निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांची विस्तृत माहिती उपलब्ध होणार असून घर खरेदीदारांना विविध पर्याय पाहण्याची आणि गुंतवणुकीचे निर्णय घेण्याची संधी मिळणार आहे। आयोजकांच्या मते पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांपासून ते आलिशान घर शोधणाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी हा एक्स्पो उपयुक्त ठरणार आहे। क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष सचिन मिरानी यांनी सांगितले की ठाणे शहर झपाट्याने विकसित होत असून रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत। या एक्स्पोमुळे ग्राहकांना थेट विकासकांशी संवाद साधता येणार असून विशेष ऑफर्स आणि सवलतींचा लाभ घेता येईल। ठाणे शहर विजन 2030 अंतर्गत स्मार्ट, शाश्वत आणि राहण्यायोग्य शहर म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले। या योजनेत पायाभूत सुविधा, डिजिटल प्रशासन, आर्थिक वाढ आणि सामाजिक विकास यावर भर देण्यात येत आहे। गेल्या काही वर्षात ठाणे हे उपनगरातून विकसित होऊन स्वयंपूर्ण शहर म्हणून पुढे आले। वाढती कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि जीवनशैलीतील बदल यामुळे ठाणे घर खरेदीदारांसाठी पसंतीचं ठिकाण बनलंय। प्रॉपर्टी एक्स्पो हे ठाण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील संधींचे दालन उघडणारे ठरणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। आज या संदर्भात पत्रकार परिषद पार पडली असून या पत्रकार परिषदेला क्रेडाई एमसीएचआय ठाणे गट अध्यक्ष जितेंद्र मेहता, क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे निर्वाचित अध्यक्ष, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय भोरा, क्रेडाई एमसीएचआय ठाणेच्या युवा शाखेचे अध्यक्ष निकित नेता यादींसह पदाधिकारी व प्रमुख सदस्य उपस्थित होते। 19 हे सर्व होम बायर्स, ऑफिस बायर्स आणि सेकंड होम बायर्सचा एक संधी आहे। त्यांना एकच छताखाली ते संपूर्ण ऑप्शन भेटणार आहे। काय काय प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत ठाण्यामध्ये, मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही या
तुम्ही बघा आणि जे तुमचे आवडते प्रोजेक्ट असेल, जे तुम्हाला चांगला वाटेल ते तुम्ही त्याचं बुकिंग करा. सर, आपण जर बघितलं इराण असेल, इस्रायल असेल आणि अमेरिका, जो युद्ध सुरू आहे त्या युद्धामुळे जे मजूर आहेत ते आता कामावरून काम सोडून आपल्या घरी परतत आहेत. ह्या कामगारांना आपण कसं सांभाळतात ते, कारण की युद्ध सुरू आहे एकीकडे आणि एकीकडे युद्धसाठी एक काही कामगार घरी नाही जात. मे मध्ये नॉर्मली काय असतो, त्यांचा फार्मिंगचा सीझन असतो, त्यामध्ये खूप जे आहे वर्कर्स ते घरी जातात. ते घरी जाऊन त्यांचे जे फार्मिंगचे काम आहे त्याचं उत्पादन करतात. बाकी असं काय लेबरचा आतापर्यंत काय युद्ध कारण काय कमी आहे असं नाही. पण मजूर जर गावाला गेल्यानंतर आपल्याला काय फटका बसतो का? जसं तुम्ही आता म्हणता, नाही, असं काय फटका नाही बसत. ते फक्त 15-20 दिवसासाठी जातात आणि ते परत येतात. टोटल 30 बिल्डर्स आहेत, त्यांनी सहभाग घेतलाय आणि करीबन 100 प्रोजेक्ट्स आहेत जे डिस्प्ले मध्ये आहे. कारण काय एक डेव्हलपरचे 2 ते 3 प्रोजेक्ट असतात. सर्वांनी भाग घेतलाय. तुम्ही यावेळी बघा तर तुम्हाला समजेल. काय सांगाल पत्रकार परिषद आयोजन केलेलं आहे, तुम्ही काय सांगा? सोहनलाल जैन म्हणून नौपाडा येथे राहतात, ठाणे येथे. ते माझ्याकडे आले. ते जैन समाजापैकी व्यक्ती आहेत. ते व्यवसायामध्ये असतात. त्यांच्या संदर्भात एक अशी घटना घडली की त्यांच्या मुलाचं लग्न जे आहे ते जैन समाजामध्येच दुसऱ्या एका कास्टच्या मुलीबरोबर ठरलं 2025ला. तर त्याच्यामध्ये त्यांची जी ट्रस्ट आहे आणि समाजाचे जे मुख्य आहेत, ट्रस्टचं नाव आहे बिसा नरसिंहपुरा जैन समाज ट्रस्ट, मुंबईची आहे ती रजिस्टर. तर तिथले जे चेअरमन आहेत, महामंत्री, जे समाजाचे मोठे मोठे लोक आहेत, त्यांनी त्या सदरच्या लग्नाला विरोध केला की तुम्ही लग्न करू नका वगैरे. पण दोन्ही फॅमिलीचं पसंती असल्यामुळे त्यांनी लग्न करायचं ठरवलं. त्याच्यानंतर त्यांनी फरमान काढला की यांच्या लग्नाला कोणी जाईल तर त्यांना समाजाच्या बाहेर केलं जाईल, यांना समाजाच्या बाहेर केलं जाईल, असं फरमान काढला. त्याच्यानंतर तरी सुद्धा यांनी लग्न केलं. लग्नानंतर जे लग्नाला अटेंड केलेले, जे जवळचे होते, बिचारे ज्यांना यायचं होतं, नातेवाईक होते वगैरे, त्यांनी माफी मागायला लावली आणि 11,000 रुपये 15,000 रुपये असे दंड वसूल केले त्यांच्याकडनं, कारण यांनी यांच्या समाजाच्या विरोधात जाऊन मुलाचं लग्न केलं. तर हे जे सर्व प्रकरण आहे, याच्या आधी पण हे बऱ्याच या लोक जे आहेत, ट्रस्ट आहे, याच्यामधले जे ट्रस्टी आहेत, जे मुख्य आता बसलेले आहेत, या लोकांनी बऱ्याच लोकांबरोबर असं सोशल बायकॉटिंग केलेलं आहे. आणि सोशल बायकॉटिंग ऍक्ट जो आहे, महाराष्ट्र सोशल बायकॉट ऍक्ट 2016, याच्याप्रमाणे हा गुन्हा होतो. त्याला 3 वर्षाची शिक्षा आहे आणि दखलपात्र गुन्हा आहे. तर सदरची याची कल्पना यांना नसल्यामुळे यांना माहित नव्हतं काय करायचं. हे माझ्याकडे आले. त्याच्यानंतर आम्ही सदरची कंप्लेंट जी आहे, आयपीसीची कलम एक्स्टॉर्शन आणि धमक्या दिलेल्या आहेत यांना, त्या संदर्भात, प्लस सोशल बायकॉट ऍक्ट 2016 प्रमाणे जी 3 वर्षाची शिक्षा आहे, त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी नौपाडा पोलीस स्टेशनला तक्रार केली. परंतु नौपाडा पोलीस स्टेशनने अजूनपर्यंत या सदर प्रकरणाची FIR केलेली नाही आणि त्या लोकांनाही बोलवलं नाही, यांनाही बोलवलं नाही जबाब घेण्यासाठी. याच्यावरून त्यांच्यावरही काही प्रेशर दिसते आणि ते अशा एक प्रकारे सोशल बायकॉटिंगला नौपाडा पोलीस स्टेशनचे जे कोण आयोजक एक प्रकारे मदत करतात, असा फिर्यादीचा आरोप आहे याच्यामध्ये. आयोग कोण आहेत त्याच्यामध्ये? आयोग जे आहेत, तपास अधिकारी कोण होते? आहेत PS आहेत कोणते, नौपाडा PS आहे, त्यांच्याकडे तपास आहे नौपाडा पोलीस स्टेशन. विचारणार होतं. हा, नाव कोण होते? सिनियर तिथे महाजन साहेब म्हणून आहेत, हे गेलेले. आणि आयोग PSI कोणतरी होते ना, त्यांचं नाव नाही लक्षात त्यांचं. सोशल बायकॉटिंग केलेलं आहे, कोणती समाज आहे आणि कोणी बायकॉट केली? हा जैन समाज आहे. जैन समाज पुढारलेला आहे, व्यावसायिक, आपण सर्व गोष्टी मान्य करतो. पण मुंबईमध्ये असताना अशा प्रकारच्या ज्या गोष्टी घडतात, एखाद्या फॅमिलीने लग्न करायचं ठरवलं त्यांच्या इच्छेप्रमाणे, तर त्याला विरोध करणं एकतर त्यांचे जे अधिकार आहेत कॉन्स्टिट्यूशन संविधानाने दिलेले, त्याच्यावरच मुख्यपणे झाला आहे. आणि समाजाच्या ताकदीचा असा गैरवापर करणं, आणि हे जे आहे, हे ट्रस्ट आहे, हे सगळे जे पैसे जमा करतात हे समाजाकडूनच देतात, यांच्यासारखीच लोक देतात, त्यांच्यावर त्याचाच बळाचा वापर करणं. आणि प्लस त्यांना एक्स्टॉर्शन म्हणजे धमक्या दिलेल्या आहेत यांच्या नातेवाईकांना, जे लग्न अटेंड केलेत, यांच्यासोबत यांना बंदी घातली गेली, कुठल्याही कार्यक्रमाला यांना बोलवलं नाही. त्याप्रमाणे कुठलेही जी लग्न आहेत समाजाची, नातेवाईकांची वगैरे, विचाराने जाता नाही आलं त्याच्यामुळे.
घाबरून, कारण का त्यांनाही दंड लागेल आणि यांनाही हे फाईन लागेल म्हणून. तर नवरा आणि मुलगी दोन्ही सुद्धा एकाच जातीचे आहेत, जैन समाजाचेच आहेत, म्हणजे हा खेळ कशाला? जैन समाजाचे आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट आहेत, त्याची माहिती हे देते. एक श्वेतांबर जैन है, मुलगी श्वेतांबर जैन है और हम दिगंबर जैन, दोनों की सहमति से, दोनों परिवार की सहमति से ही शादी हुआ है। पर हमारे जो ट्रस्ट मंडल में जो अभी नवीन कार्यकारिणी आई है, महावीर टायामठ के अध्यक्ष है और राजेंद्र मेहता, इन दोनों ने क्या व्यक्तिगत द्वेषभाव से या कुछ भी इस प्रकार का षड्यंत्र रचा और मतलब मेरे शादी के पहले ही 2-4 मीटिंग बुला करके इन्होंने ऐसा ढिंडोरा पीटा कि इनकी सोनलाल की शादी में कोई जाएगा नहीं, अगर जाएगा तो उसका सामाजिक बहिष्कार किया जाएगा, नहीं उसमें 11,000 रुपये अर्थदंड लिया जाएगा और मला तशी धमकी दिली यांचे कपडे काढून टाकू असं. पण महावीर टायांनी त्या 16 नोव्हेंबरला जे मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी खुली धमकी दिली की यांच्या कुणाला निमंत्रण देऊ नको, कुणाला बोलवू नको असं. घटनास्थळ कुठलं आहे? कारण मुंबईचं कार्यालय आहे की ठाण्याचं आहे? ही वेगवेगळी घटनास्थळ आहेत, ही जी आहेत ना ती वेगवेगळी आहेत. फोनवरही यांना त्रास झालेला आहे. नौपाल जिथे घरी राहतात तिथे कोणी येत नाही त्यांच्या घरी. आता समाजाने पूर्ण जे मीटिंग झाल्यात ते मुंबईला झाल्यात, म्हणजे जे समाजाच्या मीटिंग होतात त्या ट्रस्टचा जे हॉल आहे तिथे होता, तिथे मीटिंग झाल्यात. काही आमच्याकडे व्हॉट्सअप आता मी ओपन करतो कारण आम्हाला ते नव्हतं, कारण अजून एव्हिडन्स मिळू शकतात म्हणून. आमच्याकडे काही व्हॉट्सअप चॅट्स आहेत, काही कॉल रेकॉर्डिंग्स आहेत, ज्याच्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यांना जे आहे ते समाजात घ्यायचं नाही, समाजाच्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारे त्यांना बोलवायचं नाही, असं आहे. पोलीस तक्रार घेतली, तुमचा पुढचं भूमिका काय? आता पोलिसांनी जर नाही घेतलं तर आम्हाला कोर्टाशिवाय पर्याय राहणार नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक वेळेला कोर्टात जर पोलीस एक्झिक्युशन जे आहे मशिनरी सरकारने ठेवलेलं आहे एक्झिक्युशनसाठी, आपल्याला संविधानाने सिस्टीम बनवलेली एक आहे, तर पोलिसांचं काम आहे प्राथमिकरित्या की एखादी तक्रार आली, दखलपात्र गुन्हा होतोय दिसतोय, त्यांना प्रथमदर्शनी पुरावे दिसत आहेत त्यांच्याकडे, तर त्यांनी तो गुन्हा दाखल करायला पाहिजे. आणि अशा वेळेला जिथे समाजाचा विषय आहे, समाजात वेगळा मेसेज जातो याच्यामुळे, त्या अशा गोष्टींमध्ये तर सर्वप्रथम करायला पाहिजे. जसं महिलांविरुद्ध अत्याचारांविरुद्ध प्राथमिक हे करून त्यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे. तर हा विषय पण सेन्सिटिव्ह आणि खूप मोठा आहे, जेणेकरून समाजात एक मेसेज जाईल की अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते होणं थांबेल, तर त्यांनी गुन्हा दाखल करायला हवा. कदाचित आता आपल्या माध्यमातून ते गुन्हा दाखल करतील, वरच्या वरिष्ठ अधिकारी सीपी साहेब किंवा डीसीपी साहेब जे असतील ते कदाचित त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन ते कदाचित गुन्हा दाखल होईल. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.